नमस्कार मित्रांनो, पॅनोरामा स्टुडिओचा रेड 2 हा सिनेमा आता येतोय. 7 वर्षापूर्वी रेड नावाचा पहिला पार्ट त्याचा आला होता आणि आता 7 वर्षानंतर रेड 2 हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. कालच त्याचा ट्रेलर आला आणि तो ट्रेलर पाहून खरंच एक पॉवर पॅक्ड काहीतरी आपल्यासमोर येणार आहे हे आपल्याला भासतं, आपल्याला जाणीव होते. पहिल्या पार्टमध्ये सौरभ शुक्ला आणि अजय देवगण यांच्यामधलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता याही पार्टमध्ये सौरभ शुक्ला आहेतच, पण ते आहेत जेलमध्ये आणि ज्यांच्या घरी ती रेड होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जी रेड करणार आहेत ते अजय देवगण आणि अजय देवगण ज्यांच्या घरी रेड करणार आहेत ते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव, एक रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि आपल्या मराठीमधला सुपरस्टार ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे रितेश देशमुख. हे अजय देवगण यांच्या अपोजिट एका पॉलिटिकली स्ट्रॉंग असलेल्या माणसाच्या त्या कॅरेक्टरमध्ये ते आहेत. अजय देवगण ह्या रितेश देशमुख यांच्या घरी रेड करायला जातात आणि त्यावेळेला त्यांच्या दोघांमध्ये ते चॅलेंज काटशह या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ह्याच्यामध्ये. ती 7 वर्षापूर्वी आलेल्या रेडमध्ये सुरुवात होते की अजय देवगण दरवाजाला टकटक करतात, दरवाजा उघडला जातो आणि आतमध्ये जी व्यक्ती असते ती सांगते की अंदर के शस्त्रधारी देखे क्या. तेव्हा अजय देवगण बोलतात की सरकारी अधिकारी देखे क्या. तसंच याही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे अजूनच ती उत्सुकता आपल्याला द्विगुणित होते. सौरभ शुक्ला असतील, रितेश देशमुख असतील, अजय देवगण आणि अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये आहेत वाणी कपूर. त्यामुळे एकंदरच सगळ्या गोष्टींमध्ये पॉवर पॅक्ड अशी ही फिल्म आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक मनी लपवलेला आहे आणि तो मनी कशा पद्धतीने शोधून काढला जातो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेली ही फिल्म आहे रेड 2. आणि अजून एक गोष्ट ट्रेलरमध्ये मला आवडली, ती एक सरकारी अधिकारी त्याच्यामध्ये जेव्हा तिला काहीतरी सापडतं आणि ते एक ॲक्शन सिक्वेन्समध्ये एक सरकारी अधिकारी पाहायला मिळते, जी भिंत तिच्या धावत जाऊन खांद्याने एकदम जोर देऊन भिंत तोडते. अशा वेगवेगळ्या ट्विस्टची ही फिल्म्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजकुमार गुप्ता या डिरेक्टरची खूप चांगल्या पद्धतीने बोलण्याची ही पद्धत असते नेहमीच, की त्याचं एक मांडणी जी असते ती पॉवर पॅक्ड असते. येत्या 1 मेला ही फिल्म रिलीज होती आहे. ट्रेलर मला खूपच आवडला, खूप छान होता. एक आधीच्या फिल्मपेक्षा आताचं हे जे कॅनव्हास आहे तो फार मोठा वाटला. जास्त ताकदीने मांडताना आपल्याला इथे डिरेक्टर दिसतो. द मिरर फिल्म्स अलिबाग ह्या यूट्यूब चॅनलवरती गोष्ट सिनेमाची मध्ये आपण ह्या फिल्म पाहिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू करूच. पण पॉवर पॅक्ड असा ट्रेलर आलाय, नक्कीच बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.